जेव्हा राजीव गांधी आणि सोनिया यांनी एकमेकांना पाहिलं तेव्हा 1965 साली राजीव गांधी इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होते. या काळात सोनिया मैनो या इटलीच्या औरलिंगो नावाच्या छोट्या गावातून आल्या होत्या आणि लंडनमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाईम काम करत होत्या. याच रेस्टॉरंटमध्ये राजीव गांधी आणि सोनिया यांची पहिली भेट झाली आणि पहिल्या नजरेत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघंही एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये जायचे. सोनिया यांच्या शेजारच्या टेबलवरती बसू द्यावं यासाठी राजीव यांनी रेस्टॉरंटचे मालक चार्ल्स अँटोनी यांना गळ घातली. ग्रीक व्यापाऱ्याला शोभेल याच पद्धतीनं चार्ल्स यांनी या कामासाठी त्यांच्याकडून दुप्पट पैसे घेतले. केम्ब्रिजमध्ये शिकताना स्वतःचा खर्च चालवण्यासाठी राजीव गांधी आईस्क्रीम विकायचे आणि सोनिया यांना भेटण्यासाठी सायकलवर जायचे. खरं तर त्यांच्याकडे त्यावेळी एक जुनी फोक्सवॅगन होती. तिच्या पेट्रोलचा खर्च सर्व मित्र शेअर करायचे. वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये रोज केम्ब्रिज विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची गर्दी असायची. ते सगळे बियर प्यायचे. त्यात एकमेव राजीव गांधी असे होते जे बियरला हातही लावत नव्हते. तेव्हाच सोनिया गांधी यांचं लक्ष या उंच काळ्या डोळ्यांच्या आणि मोहक स्मित असणाऱ्या तरुणाकडे गेलं. आकर्षण दोन्ही बाजूंनी होतं. राजीव गांधी यांनी पहिल्यांदा एका पेपर नॅपकिनवरती सोनियांच्या सौंदर्यावरती कविता करत तो पेपर एका वेटरकडनं सोनियांना पाठवला. सोनियांना ते फारसं रुचलं नाही. मात्र राजीव आणि सोनिया यांच्या एका कॉमन मित्रानं मध्यस्थाची भूमिका बजावली. सोनिया यांचे वडील बिल्डर होते. आपल्या मुलींनी त्यांना आवडतं ते सगळं करावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी सोनिया यांना केम्ब्रिजला शिकवण्यासाठी पाठवलं. केम्ब्रिजच्या युनिव्हर्सिटीचे सोनिया आणि राजीव या दोघांचेही कॅम्पस वेगवेगळे होते. सोनिया कॉलेजमध्ये असताना उकळलेल्या भाज्या, ऑमलेट आणि ब्रेडसह टोमॅटो सॉस खाऊन कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जेवायच्या. एके दिवशी सोनिया गांधी त्यांच्या मैत्रिणीसोबत याच रेस्टॉरंटमध्ये बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांचा मित्र क्रिस्टियन वान स्टेगालिट्स राजीव गांधींसह इथे पोचले. यानंतर राजीव गांधींनी लाजतच अगदी सोनिया गांधींशी हँडशेक केला. दोघांमध्ये संभाषण नव्हतंच. राजीव गांधी आणि मित्र क्रिस्टियन एका दुसऱ्या टेबलवर बसून जेवू लागले. मात्र राजीव गांधींचं लक्ष त्यांच्या जेवणाकडे कमी आणि सोनिया गांधींकडे जास्त होतं. तेव्हाच क्रिस्टियन म्हणाला, तुला सोनिया आवडते काय? राजीव म्हणाले, हो, पण आधी माझा तिच्याशी परिचय तर करून दे. याच दिवशी राजीव गांधींनी सोनिया यांना त्यांचं लाईफ पार्टनर बनवायचं असं ठरवलं होतं. त्याच दिवशी त्यांनी सगळे दुपारी एली शहर फिरायला जाण्याचे ठरवले. त्यावेळी सोनिया यांच्याकडे नाही म्हणण्याचं असं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे त्याही तयार झाल्या. जेव्हा सगळे फिरायला गेले तेव्हा सोनिया आणि राजीव यांच्यात फारसा संवाद झाला नाही. कारण राजीव गांधींना इंग्रजी भाषा अगदीच बरोबर येत नव्हती, तर सोनिया यासुद्धा इंग्रजी नुकत्याच शिकायला आल्या होत्या. राजीव गांधींनी त्यावेळी सोनिया यांचा हात पकडला होता. सोनिया जेव्हा परत त्यांच्या खोलीवरती पोचल्या तेव्हा संपूर्ण दिवस तो क्षण त्यांच्या डोक्यात घर करून बसला होता. त्या वारंवार स्वतःला हे प्रेम असू शकतं का असा प्रश्न विचारत होत्या. मग पहिल्याच भेटीत असं कुठल्याही मुलावरती प्रेम होणं शक्य आहे काय असंही उत्तर स्वतःलाच देत होत्या. एके दिवशी राजीव गांधींनी सोनिया यांना फ्लॉडू मॉलमधील चांगल्या नाईट क्लबमध्ये नेण्याचे ठरवले. मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी त्यांचा मित्र क्रिस्टियनच्या लाऊंजवर सोनिया यांना नेले. बऱ्याच वेळ इथे त्यांच्या गप्पा रंगल्या. वेळ घरी परतताना प्रचंड पाऊस येत होता.
त्यामुळे सोनिया यांना घरापर्यंत सोडायला ते खुद्द गेले होते. याच वेळी त्यांनी सोनिया यांना प्रपोज केलं होतं आणि सोनिया यांनीही हे प्रपोजल हसतमुखानं स्वीकारलं होतं. राजीव गांधी यांनी 1965मध्ये इंदिरा गांधी यांना पत्र लिहिलं. पत्रात त्यांनी लिहिलं होतं, आई, इथे असलेल्या मुलींबद्दल तुम्ही कायम मला विचारत असता आणि मी आत्तापर्यंत कोणाला भेटलो हेही विचारता. मी तेच सांगण्यासाठी हे पत्र लिहितो आहे. एका मुलीशी माझी ओळख झाली. तिला अजून मी विचारलेलं नाही, पण ही तीच मुलगी आहे जिच्याशी मला लग्न करायचं आहे. यावरती इंदिरा गांधींनी उत्तर पाठवलेल्या उत्तरात लिहिलं होतं, आयुष्यात ज्या पहिल्या मुलीला तू भेटलास तीच तुझ्यासाठी योग्य असावी हे गरजेचं नाही. आईचं हे उत्तर वाचून राजीव गांधी चिंतेत पडले होते. त्यांनी दुसऱ्यांदा आईला पत्र लिहिलं, तेव्हा मी लवकरच लंडनला येईल, तेव्हा त्या मुलीची भेट करून दे, असं त्या म्हणाल्या. हे राजीव गांधी यांनी सोनिया यांना कळवताच त्या चिंतेत पडल्या. मात्र राजीव यांचं प्रेम काही कमी झालं नाही. याच काळात सोनिया यांना बिझनेस फेस्टिवलमध्ये दुभाषकाची नोकरी मिळाली. आता चिंता होती ती फक्त त्यांच्या वडिलांना राजीवबाबत कसं सांगावं याची. यासाठी त्या तासनतास आरशासमोर उभ्या राहून बोलण्याचा सराव करू लागल्या. त्यांच्या घरच्यांना कळलं तेव्हा त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. राजीव गांधी हे सोनियापेक्षा वयानं लहान होते आणि ते सोनिया यांच्या कुटुंबियांसाठी विदेशातले होते. राजीव गांधी सोनिया यांच्या घरी पोचले तेव्हा त्यांचे आईवडील जेवण करत होते. राजीव म्हणाले, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. हे ऐकताच सोनिया गांधीही चकित होऊन बघतच राहिल्या. सोनिया यांच्या आईचा जेवता जेवता हात क्षणार्धासाठी थांबला तर त्यांचे वडील काही वेळानं बोलले आणि म्हणाले, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, पण मला माझ्या मुलीची चिंता आहे. ती भारतातल्या वातावरणात मिसळेल असं मला वाटत नाही. मात्र सोनिया गांधींनी जेव्हा भारतात वेळ घालवला तेव्हा त्यांना भारत आवडला. बऱ्याच विरोधानंतर अखेर त्या दोघांचं लग्न झालं. सोनियाला राजीव यांचा साधेपणा, नम्र स्वभाव आणि प्रामाणिक हसू मनापासून भावलं आणि राजीव त्यांच्यासाठी सोनिया म्हणजे प्रकाशाचा किरणच होती. इंग्लंडच्या धुक्यात उजळणारा उबदार चेहरा. त्यांची ओळख वाढली, भेटी वाढल्या, पत्रसंवाद आणि स्वप्न सर्व काही या प्रेमात गुंफलं गेलं. विशेष म्हणजे राजीव गांधी यांनी सोनिया गांधी यांना शेवटपर्यंत सांगितलं नाही की ते भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव आहेत. खूप वेळानंतर एकदा एका वर्तमानपत्रात इंदिरा गांधी यांचा फोटो छापून आला होता. तेव्हा राजीव गांधींनी सोनिया गांधींना सांगितलं की हा त्यांच्या आईचा फोटो आहे. 1968मध्ये दिल्लीतील 17 सफदरजंग रोडवर इंदिरा गांधींच्या उपस्थितीत पार पडला राजीव आणि सोनिया यांचा विवाह सोहळा. तो दिवस होता दोन संस्कृतीच्या मिलनाचा. भारतीय परंपरेत आणि इटालियन मनात झालेल्या सुंदर संगमाचा. सोनियाने भारताला आपलं घर मानलं आणि राजीव यांच्या जीवनात फक्त पत्नी नाही तर सर्वात जवळची सोबती बनली. वर्ष गेली, राजकारण, जबाबदाऱ्या, संघर्ष, पण या दोघांचं प्रेम कधीच कमी झालं नाही. 1991मध्ये राजीव गांधींच्या जाण्यानंतर सोनियांनी शांतपणे सगळं सांभाळलं. त्यांचं प्रेमाचं, आठवणीचं आणि त्या नात्यांचं गणित. ही गोष्ट फक्त दोन व्यक्तींच्या प्रेमाची नाही तर दोन देश